आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घ्यायची आहे। पृथ्वीवर ज्याला दोन डोळे आहेत, ज्याला दोन हात आहेत, ज्याला दोन पाय आहेत, ज्याला दोन कान आहेत, अशी आकृती पृथ्वीवर राहणार का नाही असा ज्वलंत प्रश्न तयार झालेला आहे। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की पृथ्वीवर हवेत कार्बनचं प्रमाण किती जर झालं तर माणूस जात जिवंत राहणार आहे। हवेमध्ये 350 ppm कार्बन कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर जीव जंतू पृथ्वीवर अबाधित राहतील। त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर मानव जातीला धोका आहे। आता झाले किती? आता 422 ppm झालेलं आहे आणि मग 450 ppm ला आपण जिथं बसलो तिथंच 10 फुटाचं पाणी राहणार आहे। हे कोण सांगितलंय? हे कोण सांगितलंय? आयपीसीसी म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची एक संस्था आहे। 198 देशाचे सदस्य आहेत। 1988 पासून याचं काम चालू आहे आणि 1100 शास्त्रज्ञ आहेत। या सगळ्यांनी सांगितलं 2050 ला 450 ppm होणार आहे। भावनगर, मुंबई, कोची, चेन्नई, कोलकाता हे सगळे शहर पाण्याखाली बुडतील असे चित्र तयार झालेले आहे। हवेत वाढलेल्या तापमानाचा परिणाम जगभरातले सगळे हिमनग वितळणार आहेत आणि त्या हिमनगाचं रूपांतर पाण्यामध्ये होणार आहे आणि पाण्याची पातळी वाढणार आहे। आपण म्हणसाल की समुद्राच्या कडची लोक बुडून मरतील तर बाकीच्याचं काय? तर बाकीच्याचे तापमानामध्ये होरपळून मरतील। आज तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट मी सांगणार आहे, ती म्हणजे अशी 47 डिग्री टेम्परेचर झालं तर माणसाचं ब्रेन, हार्ट आणि किडनी निकामी व्हायला सुरुवात होते। 47 डिग्रीला जर मानव जातीच्या शरीरामध्ये हे जर बदल होत असतील तर मग या वर्षी दिल्लीमध्ये 52.9 तापमान झालेलं आहे। मानव जातीला चिंताजनक बातमी जर काही असेल तर या वर्षी दुबईमध्ये 64 टेम्परेचर तापमान झालेलं आहे। आता दुबईमध्ये अणुवस्त्र टाकायच्या ऐवजी दुबईची वीज जर बंद केली तर दुबईमध्ये माणूस जिवंत राहणार नाही, अशा पद्धतीचं चित्र मानव जातीच्या समोर तयार झालेलं आहे। आपण जे इंधनाच्या बाबतीत जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं जे तयार झालेलं आहे ह्याचं कारण काय? या सगळ्या गोष्टीचं सगळ्यात मोठं कारण दोन। एक, वीज निर्माण करण्यासाठी जे दगडी कोळसा जाळला जातो त्याच्यामुळे कार्बन आणि तापमान वाढतं। जमिनीच्या पोटामध्ये लपलेलं म्हणजे जे कोळसा आहे त्या कोळशामध्ये CO2 लपलेलं आहे। जमिनीच्या पोटातला कोळसा काढून जर जाळला तर 1 किलो कोळसा जाळला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होते। जमिनीच्या पोटामध्ये डिझेल पेट्रोल लपलेलं आहे। 1 किलो पेट्रोल काढून जर जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होतंय। मग पहिलंच आता आपलं मरण समोर आलेलं आहे आणि या वस्तू जाळल्या तर उद्याचं मरण आजच येणार आहे। मग हे जर मानव जातीचं समोरचं मरण जर टाळायचं असेल तर मानव जात पण जिवंत पाहिजे आणि माणसाला इंधन पण पाहिजे। मग इंधनाची गरज कशी भागवायची? तर 1931 मध्ये ब्राझील नावाच्या देशामध्ये पहिल्यांदा इथेनॉल निर्मितीची सुरुवात झाली आणि ह्याला पॉवर अल्कोहोल नावाचा शब्द वापरला जायचं। आता ते 2001 मध्ये आपल्या देशामध्ये अटलजीचं सरकार आल्यानंतर सुरू झालं आणि आता ते 20% इथेनॉल वापरायचं सुरू झालं। पण आता इथेनॉल कशापासून तयार होतं? इथेनॉल ऊसापासून तयार होतं, गव्हापासून तयार होतं, तांदळापासून तयार होतं, तांदळाच्या आणि गवताच्या कसपटापासून सुद्धा तयार होतं। परंतु ऊस सगळ्यात जास्त जिथं फ्लड एरिया आहे तिथंच येतं। सगळ्या जगाला काही पण ऊसापासून इथेनॉल देऊ शकणार नाही आणि मग सगळ्या जगाला जर इथेनॉल जर द्यायचं असेल असली कुठली वस्तू आहे? ती एकच वस्तू आहे, त्याचं नाव बांबू आहे। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्या ठिकाणी बांबू येतंय। ऊस म्हणजे ऊस उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र जर सोडलं तर ऊसाची शेती बाकीच्या ठिकाणी होऊ शकत नाही, पण बांबूची शेती काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यामध्ये होती। बांबूचं आणि ऊसाची जर तुलना करायची असेल तर 1 हेक्टर ऊस लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय आणि 1 हेक्टर बांबू लावलं तर 20 लाख लिटर पाणी लागतंय। 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतं आणि 1 टन बांबू गाळलं तर 200 लिटर इथेनॉल निघतं।
बांबूत आणि ऊसात फरक काय? ऊसापेक्षा 10 पट पाणी कमी लागतं आणि 5 पट उत्पादन जास्त येतं. हे चमत्कार आहे. आणि म्हणून आता आपणाला बांबूपासून इथेनॉल सुरू करायचंय. बांबूपासून इथेनॉल जगात कुठं सुरू आहे का? हा, बांबूपासून इथेनॉलची रिफायनरी 15 दिवसामध्ये सुरू होते. कुठं? आसाम मध्ये. आसामची राजधानी गुवाहाटी. आसामच्या गुवाहाटीपासून 250 किलोमीटरवर नुमालीगड रिफायनरी नावाचं गाव आहे. तिथं नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकारच्या वतीनं 5 लाख टनापासून 2 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचं जगातलं पहिलं प्रयोग पूर्ण सुरू होऊ लागलेलं आहे. आणि ते सुरू झाल्यानंतर मेड इन इंडिया म्हणजे फक्त म्हणजे आता नेदरलँड आणि फिनलँड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. परंतु भविष्यामध्ये म्हणजे 1 वर्षाच्या आत मेड इन इंडियाची टेक्नॉलॉजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या नेतृत्वात हे महाराष्ट्रामध्ये होणार आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेख. मी त्याचे पेपर सुद्धा तुम्हाला द्यायला तयार आहे. आता विषय असा आहे, आपल्याला जगायचंय काय? आपल्याला जर जगायचं असेल फॉसल फ्युएल म्हणजे डिझेल पेट्रोल जाळायचं काम करावं लागणार आहे. ते बांबूपासून होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, दगडी कोळसा जाळायचं बंद करायचंय. दगडी कोळसा जाळायचं जर बंद करायचं असेल तर बायोमास यूज करायचंय. बायोमास म्हणजे काय? बांबू आहे. बांबू म्हणजे काय? 1 किलो दगडी कोळसा जर जाळला तर त्याचा उष्मांक किती आहे? 4000. 1 किलो दगडी कोळसा जर जळाला त्याचं उष्मांक म्हणजे कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे. बांबूचं बी उष्मांक 4000 आहे. 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय? मी तुम्हाला फक्त एका लाईनीमध्ये सांगतो. जमिनीच्या पोटामध्ये जी ऊर्जा लपलेली आहे ती काढून जाळून उद्याचं मरण जवळ करण्यापेक्षा हवेतलं कार्बन ओढणे आणि हवेत सोडणे. बांबू कार्बन हवेतलं खातो आणि हवेत सोडतो. हे सायकल तयार करायचे. आणि म्हणून आपणाला आता हे मानव जात वाचवायची असेल, डिझेल पेट्रोल जाळायचं कमी करायचं आणि कोळसा कमी करायचं. ह्याला पर्याय बांबू आहे. आणि तसं औद्योगिक धोरण आता उदय सामंत साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेलं आहे. मी तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो. एक शेवटची गोष्ट, 18 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं स्वागत मुंबईमध्ये होत आहे. हे स्वागत समारंभ वॉशिंग्टन DC मध्ये ठरलेलं होतं गेल्या महिन्याच्या 27 तारखेला. परंतु निवडणुका समोर असल्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असमर्थता व्यक्त केली की मी नम्रपणे वर्ल्ड ऍग्रिकल्चर फोरमला त्यांनी विनंती केली. डॉक्टर रेबनगे नावाचे नेदरलँडचे माजी कृषी मंत्री आणि आता ते वर्ल्ड ऍग्रिकल्चर फोरमचे अध्यक्ष आहेत. त्यांना त्यांनी विनंती केली की माझ्या व्यस्त कार्यक्रमामुळे मी आता वॉशिंग्टनला येऊ शकत नाही. तर त्या रेबनगे साहेबाचं मन मोठं. ते म्हणले, साहेब आपण जग वाचवायचं काम हातात घेतलेलं आहे म्हणून तुम्ही वॉशिंग्टनला येण्याच्या ऐवजी आम्ही मुंबईमध्ये येतो. 20 देशाचे प्रतिनिधी 18 सप्टेंबरला मुंबईमध्ये येऊन सत्कार करणार आहेत. आणि त्या दिवशी वर्ल्ड बांबू डे आहे, जागतिक बांबू दिवस आहे. आणि त्या दिवशी हा कार्यक्रम मुंबईमध्ये आहे. कशामुळे झालेलं आहे? एक गोष्ट लक्षात घ्या. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी अंटोनियो गुटेरस यांनी काय सांगितलं? तापमान वाढीचं युग संपलेलं आहे. होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. क्विक ऍक्शनची गरज आहे. नसता 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि पाय असली आकृती दिसणार नाही. त्यासाठी क्विक ऍक्शन करा. क्विक ऍक्शनची अपेक्षा युनायटेड नेशनच्या जनरल सेक्रेटरीने केली. ती अपेक्षा जगामध्ये जर कोण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या माणसाचं नाव आहे एकनाथ शिंदे. आणि म्हणून जगाला या माणसामध्ये कौतुक तयार झालेलं आहे. या माणसाचा सन्मान करायची भावना जगातल्या लोकांमध्ये तयार झालेली आहे. आणि म्हणून 18 सप्टेंबरचा हे कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? ग्रीन महाराष्ट्र. पहिली कन्सेप्ट काय? ग्रीन महाराष्ट्र, हरित महाराष्ट्राची संकल्पना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जाहीर केलेली आहे. याच्यासाठी चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स तयार केलेलं आहे. जगामध्ये पहिलं राज्य आहे की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स तयार झालेलं आहे.
आणि त्याच्या माध्यमातून हे काम सुरू झालेले आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून वर्ल्ड ऍग्रिकल्चर फोरमने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सत्कार करायचं ठरवलंय. ते 17 सप्टेंबर आहे आणि त्या दिवशी आदरणीय उद्योग मंत्री आपली इंडस्ट्रियल पॉलिसी सुद्धा जाहीर करणार आहेत. मी तुम्हाला एक ओळीत सांगतो, तुमची मुलं बाळ आणि तुम्ही जे पाणी पिताय ते पाणी 30 ते 40 गुणाचं पाणी आहे. 350 TDSचं पाणी जर पिलं तर तुमची हाडं, तुमचे गुडघे सुरक्षित राहतील. पण तुम्ही 30-40 TDSचं पाणी पिऊ लागलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये सुद्धा बदल करायचा असेल तर हे सुद्धा आम्ही विचार केलेला आहे. पाणी असो, हवा असो, वीज असो, आणखीन इंधन असो, या सगळ्या गोष्टीचे प्रश्नाची उत्तरं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टीची चर्चा जगामध्ये करणारं एकच राज्य आहे महाराष्ट्र, आणि तिथं काम सुरू झालेलं आहे महाराष्ट्र, आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून जग त्यांचं कौतुक करणार आहे. त्या कौतुक सोहळ्याचं आपण सगळेदार साक्षीदार व्हावं आणि सगळ्या महाराष्ट्राला ही गोष्ट पोचवावी. आपली मानव जात वाचवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपण सगळ्यांनी करू. मी तुम्हाला लास्ट लाईन सांगतो. दुबईमध्ये वर्षाचं पर्जन्यमान 70 मिलीमीटर आहे, परंतु 1 महिन्यापूर्वी दुबईमध्ये 170 मिलीमीटर पाऊस पडलं. 2.5 वर्षाचं पाऊस 1 दिवसात पडलं. हे तुमच्या माझ्या समोर, तुमच्या माझ्या अस्तित्वाच्या समोर प्रश्नार्थक चिन्ह आहे. तुम्ही मी जगू का नाही याचं एक सगळ्यात मोठं हे प्रश्न आहे. दुसरं, 18 डिसेंबर 2023 तुतीकोरीन तामिळनाडूमध्ये 960 मिलीमीटर पाऊस 1 दिवसात पडलं. 3.25 फूट पाऊस 1 दिवसात पडलं. तुम्ही मी वाचूत का? जगामध्ये सगळ्यात जास्त थंडी चीनमध्ये पडलेली. ही सगळ्या प्रश्नाची उत्तरं पर्यावरणावर आहेत आणि पर्यावरण सुधारल्याशिवाय तुम्ही मी वाचू शकणार नाही. एवढी मोठी आपल्या सगळ्याच्या जीवनाशी भिडलेली गोष्ट आहे आणि ह्याची सगळी चर्चा 18 सप्टेंबरला होणार आहे. ही गोष्ट आपण आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत कळवावी. तुम्ही बी समजून घ्यावं एवढंच अपील करतो आणि माझं बोलणं थांबवतो. नाही पाशा साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. बांबू पासून इथेनॉल ही काय नवीन कन्सेप्ट नाहीये. 2017ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही मूळ कन्सेप्ट समोर आणली की बांबू पासून इथेनॉल बनवायच्या आपण इंडस्ट्रीज करू. पण आपलं जे महाराष्ट्र बोर्ड आहे, महाराष्ट्र बांबू बोर्ड, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, हे मंडळ म्हणतं की बाल्कोआ नावाची जी प्रजाती आहे ती बाल्कोआ नावाची प्रजाती लावा. बाल्कोआ नावाची प्रजाती लावून वर्धा, मला मी उदाहरण देतो, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर येथे 150 एकरांची बाल्कोआ प्रजाती लावली गेली. त्यातली 40% प्रजाती प्री मॅच्युअर फुलांमुळे मृत पावली. मग असं जर असेल आणि आपण जर टेंडर काढून जर 20-25 रुपयाला मिळणारी बांबूची रोपं 170 आणि 180 रुपयाला जर आपण विकत घेत असू, तर मग तुम्हाला काय वाटतं की हे कितपत हे आहे? ठीक आहे, सगळं मान्य तुमचं. एक मिनिट, तुमचं सगळं मान्य. तुम्ही जागतिक उदाहरणं दिली, नेदरलँड, फिनलँड वगैरे. कोकणामध्ये हा प्रयोग माननीय मंत्री महोदय बसले, आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा बांबू लागवड ही पूर्वीपासून होते, आताच नाही हे कन्सेप्ट. पण बांबू पासून रिफायनरी 2022ला सुद्धा एक अग्रीमेंट झालं होतं. त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशी जी घोषणा केली होती. कोण ते नागार्जुन ग्रुपच्या कोणतरी डॉक्टर बनब्रीचा पांडे करून कोणतरी आहेत, त्यांच्या तुम्ही आणि तुमच्यामध्ये काहीतरी एक सामंजस्य करार झाला. आता हे खोटं असेल, माझी माहिती जर खोटी असेल तर मला तुम्ही हे करा. हा, जगामध्ये 1642 जाती बांबूच्या आहेत. 1642 बांबूच्या जाती कशासाठी आहेत? उपयोग बदलला की बांबूची जात बदलती. नंबर 1. आपण जो उदाहरण दिलात बल्कोवाचं, बल्कोवा हे अधिक उत्पादन देणारी जी जात आहे. याला बियाणं येत नाही आणि ही याची एक वेगळी जात आहे. ह्याचं यील्ड सगळ्या जातीपेक्षा चांगलं आहे आणि म्हणून सरकारने बल्कोवाची शिफारस केली. दुर्दैव असं आहे की ह्याच्या
सायंटिफिक रिझन जर काही असेल तर सायंटिफिक रिझन असं आहे, ही टिश्यू कल्चरची जात आहे. हे टिश्यू कल्चरच्या बाटल्या फिरवताना 8 वेळेस फिरल्या का 11 वेळेस फिरल्या हा महत्वाचा आहे. सगळ्या टिश्यू कल्चर अधिक पैसे कमवायच्या नादामध्ये 8च्या ऐवजी 11 राऊंड करतात आणि ते 11 राऊंड झाल्यामुळं त्याला लवकर फुलोरा येत असतो. मी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून नंबर 1, मी रेनफेड फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जोरहाट आसाम, केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, अशा सगळ्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जिथं बांबूचं रिसर्च होते त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे जाऊन बघितले. त्याच्यातले सायंटिफिक रिझन मी शोधून काढलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा, नवीन आहे, सुधारणा होणार. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या वतीने ह्याचं पायाभूत सुविधा बदलण्यासाठी 100 कोटी रुपयाची ऑफर या 4 शासकीय संशोधन संस्थेला द्यायचं भारत सरकारने कबूल केलेलं आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये बांबूवरचं रिसर्च बंद होतं. आत्ता बांबूचं रिसर्च पाशा पटेल देशभर जे काम करतो त्यासाठी रिसर्च सुरू झालेला आहे आणि भारत सरकारने 100 कोटी रुपयाची अपेक्षा म्हणजे त्यांना निधी प्रदान करण्याची हे केली आणि ते आता आपल्यामध्ये सुधारणा करणार आहेत. नंबर 1, एक गोष्ट लक्षात घ्या, ते एक म्हणजे एक डाग आहे, 1000 गोष्टीपैकी एक बारीक डाग ते पडलेलं आहे, ते सुद्धा पडू नये अशी आमची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्र सरकार डोळ्यात तेल घालून त्याचा विचार करू लागलाय. आपण म्हणलात की डॉक्टर बमृता पांडेच्या संदर्भात माझीच बातमी होती. माझी बातमी एवढ्यासाठी होती की नागार्जुना फर्टिलायझर नावाची विजयवाड्याची कंपनी आहे, ती फर्टिलायझर बनवती. त्या फर्टिलायझर कंपनीमध्ये 31 इंटरनॅशनल पेटेंट असलेला एक सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टला जेव्हा मी सांगितलं 4,500 कोटी रुपये खर्चून पहिलं युनिट निमालीगडला होऊ लागलेलं आहे, मी त्याला सांगितलं भारतीय टेक्नॉलॉजी वापरून याचा खर्च कमी करता येते का? त्यांनी सांगितलं हो. त्याच्याबरोबर करार झाला माझा, हा हो. आणि आता त्याचे रिझल्ट तुम्हाला 6 महिन्याच्या आत सुद्धा दाखवू शकतो का? तर रिझल्ट कसं असतं, बाळ जन्माला 9 महिने लागतात आणि बाळाला मिशा फुटायला 21 वर्ष लागतात. संशोधन हे अशा पद्धतीनं होत असते. हवा भरणे आणि वाढ ह्याच्यामध्ये फरक असतो आणि असा आता नॅचरल वाढ जी असती. मी तुम्हाला आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. या देशातल्या IITचे जे शास्त्रज्ञ आहेत, या सगळ्या शास्त्रज्ञांसोबत माझी एक आता कमिटी तयार झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याचं संशोधन चालू आहे आणि त्याचं रिझल्ट तुम्हाला सगळ्या IITचं रिझल्ट थोड्याच दिवसामध्ये दाखवा. काही गोष्टी कशा असतात, इन पाईप असतात, सांगायचं नसतं. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो, त्या दृष्टीनं फार पुढे आपलं रिसर्च केलेलं आहे आणि त्याचं रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसामध्ये दाखवायचं काम करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.